हा जनसहभाग, लोकसहभाग कसा वाढवताय, कसा जनसंपर्क वाढवताय तेही ऐकायला आवडेल. पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागला होता. काहीतरी करू या उद्देशाने अति दुर्गम भागामध्ये मी एकटाच जाऊन वृक्षारोपण करत होतो. मग का एकटाच असल्यानं सर्व लोक विचारपूस करायचे, तुम्ही काय करता काय नाही. मग त्यांना मी याचं महत्त्व सांगत गेलो की असं या पद्धतीने गेलो तरच आपण पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणार. मग ते बघत बघत गेल्यानंतर इतर लोक तर माझ्या विचाराशी जे विचार मी मांडले होते त्यांच्याशी ते एकरूप त्यांच्याशी जुळले गेले आणि त्यांच्या माध्यमातून जो समूह तयार झाला तो आता इतका आज स्वरा फाउंडेशन मध्ये 33,000 सभासद झालेले आहेत त्या माध्यमातून. मला सांगा की पुढचं उद्दिष्ट काय आहे, अजून कोणत्या कोणत्या क्षेत्रात काम करायचंय किंवा तुम्ही जे निवडलंय त्यातलं कोणतं असं आव्हानात्मक काम आहे ज्याच्यावर तुम्हाला पुढं अडीग राहून काम करायचं असं वाटतं? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्लॅस्टिक बंदी. या विषयावर मला जास्त करून जनजागृती करायची आहे. कारण बराच आपण बघितलं असेल तर प्रदूषण त्यानं म्हणजे जास्त प्रमाणात होत आहे आणि आपलं स्वरा फाउंडेशनचं जे उद्दिष्ट आहे दरवर्षी 20,000 झाडं लावण्याचं आहे आणि शहरात वेगवेगळ्या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ ठेवून आणि शहर कचरामुक्त करणे हे महत्वाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. मला सांगा की तुमच्यासारखीच इतर तरुण पण आहेत किंवा टीनेजर मुलं आहेत, त्या सगळ्यांनाच तुम्ही काय एक संदेश देऊ इच्छिता? आज मोठ्या प्रमाणामध्ये तापमान वाढ होत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष तोडण्याचे प्रकार पण होत आहे. मी सर्वांना एकच सामाजिक संदेश देऊ इच्छितो की प्रत्येकाने एक तरी झाड किमान लावावं, जेणेकरून जी वातावरणातील जो बदल झालेला आहे तो थांबण्यास थोडा किंचित का होईना परिणाम होऊन जाईल आपल्याला. मी लोकांना एक सांगू इच्छितो की त्यांनी जे वातावरणाचा बिघाड कोणी केला, स्वतःच आपण वातावरणामध्ये म्हणजे वृक्षतोड करून त्याचं चक्र बिघडून ठेवलेलं आहे. मी फक्त आहे ती झाडं लोकांना एक सांभाळण्याचं मी आवाहन करत आहे आणि जो कचरा वगैरे होतो तो कोणी निर्माण केलाय? साहजिकच आपण निर्माण केलेला आहे.